आहोत सुपरफास्ट 100. उद्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. एनडीए कडून सीपी राधाकृष्णन तर यूपीए कडून बी सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतून 2 राजकीय पक्षांनी माघार घेतली आहे. बीआरएस आणि बीजेडी पक्षाने मतदान न करण्याचा निर्णय घेतला. उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. सीपी राधाकृष्णन यांचे उमेदवार प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. शिंदेंसह संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू आणि मंत्री राम मोहन नायडूंकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईत काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदाबाबत ठाकरेंशी चर्चा करण्यात आली. काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी करण्यात आली. विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी सतेज पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान सतेज पाटील विरोधी पक्ष नेते होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. गेल्या 2 दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहिरात वृत्तपत्र आणि मुंबईतील मोठमोठ्या होर्डिंग्जवर झळकली आहे. छत्रपती शिवरायांना वंदन करत असताना फडणवीस या जाहिरातीत दिसत आहेत. जाहिरातींमध्ये देवाभाऊ उल्लेख आहे. दरम्यान जाहिरातीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. बीडमध्ये विजयसिंह पंडित यांनी लक्ष्मण हाकेंवर टीका केली. हाकेंचा स्ट्रीट डॉग उल्लेख करत राजकीय आणि सामाजिक नसबंदी करणार असल्याचं वक्तव्य पंडित यांनी केलं. बीडच्या परळीत पोलीस स्थानकासमोर वाल्मिक कराड यांचा फोटो असलेले बॅनर लावण्यात आले. दोन्ही पोलीस ठाण्यासमोर वाल्मिक कराडचे बॅनर झळकल्यानं खळबळ उडाली. विशेष म्हणजे या बॅनरवर धनंजय मुंडेंचा देखील फोटो झळकला. वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांना दम भरला. मोरबे धरणालगत उभारण्यात आलेल्या बंगल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना खडसावलं. जीआरमधील शब्दरचना ओबीसीसाठी अडचणीची ठरल्यास ओबीसी समाजही हक्कासाठी रस्त्यावर उतरणार आहे. ओबीसी नेते छगन भुजबळांनी हा इशारा दिला. सरकारनं काढलेल्या जीआर विरोधात विविध ओबीसी संघटनांची मुंबईत बैठक झाली. ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढणार असल्याचा निर्धार वडेट्टीवारांनी केला. आरक्षण दिलं नाही तर नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं. जितका अपमान करतील तितक्या ताकदीनं लढणार असल्याचा इशारा त्यांनी नारायणगडावरून दिला. नोंदणीच्या आधारे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करण्याची मागणी जरांगेंनी केली. सरकारने कुठलाही बदल करू नये असं जरांगेंनी म्हटलंय. तर योग्य नोंदी मिळाल्यावरच दाखले मिळणार. अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं योग्य नसल्याचं म्हणत बावनकुळे यांनी जरांगेंना प्रत्युत्तर दिलं. पदवीधर मतदारसंघ भाजपनं घ्यावा आणि शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला सोडावा असं म्हणत शहाजी बापू पाटलांनी भाजपला थेट ऑफर दिली. यानंतर भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं. विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. ओबीसींचं आरक्षण जीआरमुळेच संपलंय. सरकारनं ओबीसींवर मोठा अन्याय केलाय असा हल्लाबोलही त्यांनी केला. अंतरवाली सराटीत दाखल होतात जरांगे पाटलांवर मराठा समाजानं गुलालाची उधळण करत जंगी स्वागत केलं. शेवटी मराठ्यांनी विजय मिळवलाच असं म्हणत जरांगे पाटलांनी मराठ्यांचे आभार मानले. जरांगे पाटलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णालयाबाहेर मराठा समाजानं मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाजानं घोषणाबाजी करत जेसीबीतून फुलांची उधळण केली. मीरा भाईंदर महापालिकेकडनं 377 बेड्सचं रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. एकूण 14 मजल्यांचं हे रुग्णालय असणार आहे. येत्या 3 वर्षात रुग्णालयाचं बांधकाम पूर्ण होईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. सिल्लोड इथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांची विभागनिहाय विविध विकास कामांबाबत आढावा बैठक संपन्न झाली. नागरिकांनी आपल्याकडील कर भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करावं असं आवाहन देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं. वर्ध्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. यवतमाळमध्ये फासेपारधी समाजाच्या संघटनेनं मंत्री उईकेंच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं. 2004च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान मंत्री उईके यांनी फोनवरून
संवाद साधल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. सध्या ओबीसींच्या मनातली अस्वस्थता, मराठा समाजाच्या ओबीसी मध्ये येण्याच्या नंतर नेमकं काय होणार. पण लाखे पाटलांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. त्यांनी प्रश्न हा विचारला होता जो मला आता ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांना विचारायचा आहे. जर या महाराष्ट्रातला धनगर, माळी, वंजारी, कोळी हे सगळे जण ओबीसी मध्ये आहेत तर मग मराठा समाज का नाही, असं त्यांचं म्हणणं आहे, जो की आज त्या गॅझेटियरमध्ये त्यांच्या सोबत आहे. विलासजी मुळात आरक्षणाच्या पॉलिसीचं म्हणजे या धोरणाचं पहिल्यांदा हेतू घटनेचा, संविधानकर्त्यांचा आणि धोरण ठरवणाऱ्यांचा समजून घेतला पाहिजे. मी एक तुम्ही मला एवढा महाराष्ट्राच्या सर्वांच्या मनातला प्रश्न विचारलेला आहे. मला एखादा मिनिट मला जास्त वेळ मिळावा एवढी माझी तुमच्यासमोर विनंती. तर मुळात आता काल परवा वीरेंद्र पवार नावाचे एक आयोजक आहेत मुंबईमध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं संयोजन करणारे. ते मला काय बोलले की धनगर समाज हा क्षत्रिय होता, होळकर होते किंवा ते तशा पद्धतीचं त्यांचं वर्तन होतं. माझं या सगळ्या मंडळींना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये बेहरजी नाईक पण होतेच ना, तानाजी मालुसरे पण होतेच ना, जीवा महाले शिवा काशीत पण होतेच ना. ही सगळी मंडळी होती आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सगळ्यांना मावळे मानलेलं होतं. म्हणजे ते ॲज कम्पेअर म्हणजे विचार करायचं म्हणलं तर ते मराठेच होते ना. पण जेव्हा हे धोरण ठरत होतं किंवा अगोदरचा इतिहास किंवा अलीकडचा समाज भान ज्यावेळी आपण लक्षात घेतो, लिटरेचर लक्षात घेतो, त्यावेळी मराठा समाजाच्या नावापुढं काय लागलं? हिंदू मराठा. पण आमच्या सगळ्यांच्या नावापुढं काय लागलं? हिंदू बेरड, हिंदू महादेव कोळी, हिंदू नाभिक, हिंदू सुतार, हिंदू लोहार, हिंदू धनगर. हे असं का बरं झालं असेल? मुळात हे धोरण ठरवणाऱ्या धोरणकर्त्यांनी इथल्या 100-200 वर्षाचं सोशल डिस्क्रिमिनेशन विचारात घेतलं. मुळात आरक्षण, रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन. रिझर्वेशन हे प्रतिनिधित्वाचं प्रतीक आहे. रिझर्वेशन हे गरिबी हटवचा प्रोग्राम नाही. रिझर्वेशन शिक्षण नोकऱ्या देण्यासाठी धोरण नाही. रिझर्वेशन हे इथल्या व्यवस्थेमध्ये ज्या ज्या लोकांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, ज्यांना सामाजिक दुजाभावाची वागणूक मिळाली, ज्या ज्या लोकांना त्या कम्युनिटीमध्ये जन्म घेतल्यानं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अलग होता, त्या लोकांना सुद्धा आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, हे संविधान असं सांगतं की त्या सगळ्या लोकांना आम्ही सन्मानाची, समतेची वागणूक देत आहोत. सोशल डिस्क्रिमिनेशन झालं नाही पाहिजे, हे तत्व रिझर्वेशन पॉलिसीच्या मुळाशी आहे. आता माननीय पद्मश्री लक्ष्मण माने इथं उपस्थित आहेत. इथं मान्य आहे मला, इथं जातीची उतरंड आहे आणि वरच्या जातीतली लोक खालच्या जातीतल्या माणसांना नेहमी लाथा घालत असतात. मुळात आरक्षणाच्या धोरणाचा उद्देश हा सामाजिक दुजाभावाचा आहे आणि सगळ्यांचं पर्याप्त प्रतिनिधित्व त्यांना मिळालं पाहिजे, यासाठी रिझर्वेशन पॉलिसी आहे. पण अलीकडच्या लोकांना असं वाटायला लागलंय की रिझर्वेशन म्हणजे आम्ही गरीब झालो. पण हाके सर, हे मान्य करावं लागेल ना या महाराष्ट्रामध्ये. या महाराष्ट्रात जे मायक्रो ओबीसी आहेत त्यांना न्याय मिळू शकलेला नाही मिळू शकला, हे पण आपल्याला मान्य करावं लागेल. जेव्हा आज आपण ओबीसींच्या त्या मायक्रोतल्या मायक्रो ज्यांची नावं सुद्धा आज महाराष्ट्राला माहित नाहीयेत, अशा माणसांचा कुठं आवाज येणार आहे या महाराष्ट्रामध्ये? कोण त्यांचा प्रतिनिधी आहे? कोण बोलणार आहे त्यांच्याबद्दल? कोण त्यांची व्यथा सांगणार आहे या महाराष्ट्रामध्ये? मला एक प्रश्न मांडू द्या बिलासजी, लागूनच तुम्ही प्रश्न जो उपस्थित केला, मी बोलू का? प्लीज अगदी थोडक्यात मला लाखे पाटीलांना विचारायचं. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. मी विचारानं महाराष्ट्रासमोर एक मी प्रश्न उपस्थित करतोय की या महाराष्ट्रामध्ये समतेचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र ज्याला म्हटलं जातं, त्या आजपर्यंतच्या बजेटरी तरतुदीमध्ये 60% क्वांटम असणाऱ्या ओबीसी विजयंतींना 1% पुढे बजेटरी तरतूद यांच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी झालेली नाही. त्यामुळं कुणी किती वाटून घेतला असेल आणि त्यांना काय मिळालं असेल, या प्रश्नाचं उत्तर इथल्या धोरण ठरवणाऱ्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलं पाहिजे. ठीक आहे, मी अगदी थोडक्यात म्हणतो. विलाजी, एक माझी विनंती आहे, प्रामाणिकपणे, की इथे आपल्या चर्चेमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रणय फुकेजी आहेत म्हणून विचारतो की ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडतायत, लक्ष्मण हाकेजी पण एवढं सगळे मांडणी करतायत, तर मला तेवढं विचारतो की ज्या गोष्टी होत असताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अशा प्रकारचा GR काढून या मराठा समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करून ओबीसी मध्ये
वर्ग करून ज्या वेळेला ओबीसीला त्या सगळ्या सोयी सुविधा मिळत नसतील अशा प्रकारे ओबीसी मध्ये वर्ग करून एक ओबीसी आणि एक मराठा समाजामध्ये दोन तेढ निर्माण करणं, समाजामध्ये मोठा त्या ठिकाणी वाद निर्माण करणं हे केलं. हे होत असताना आता नवीन जे आलेलं आहे की बंजारा समाजाची लोक म्हणाले की आता आम्हाला एसटी मध्ये वर्ग करा करून कुठल्या तरी हैदराबाद घ्यायच्या अनुषंगाने. सांगण्यात एवढंच आहे की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये असताना समाज तोडायचा असतो की समाज हा जोडायचा असतो. मी घेतो त्याचं उत्तर, मी त्याचं उत्तर घेतो. लाखे पाटलांना मला बोलतो. पण मग हे होत असताना परिणय फुकेजी आपण महाराष्ट्र धर्माचं पालन करतात का? जो महाराष्ट्र धर्म संत तुकारामांचा आहे, संत एकनाथांचा आहे, संत नामदेवाचा आहे, संत सेवालाल महाराजांचा आहे? नाही, आपण समाज तोडण्याचं काम करताय. ठीक आहे, मला मी उत्तर घेतो. लाखे पाटील जी प्लीज 1 मिनिट आहे तुमच्याकडे, त्याच्यानंतर मला परिणयजी कडून द्यायचं. हा प्लीज. राजापूरकरजी, तुम्ही महाराष्ट्र धर्माचं पालन करताय का म्हणून बोलता. मी या ठिकाणी तुम्हाला विचारतोय की मराठी भाषिक महाराष्ट्राचं तुम्ही पालन करताय का? राज्यकर्ते महाराष्ट्राचं फॉर्मेशन जे आहे त्याचं आपण पालन करतोय का? हा या ठिकाणी मूळ प्रश्न आहे. हा धर्म असावा, हा मूळ प्रश्न. त्या ठिकाणी आता मी जाण असली पाहिजे. लक्षात ठेवा तुम्ही. संजय लाखे एक मिनिट, त्यांचं म्हणणं पूर्ण होतं. त्यांचं म्हणणं आता वेळ कमी आपल्याकडे. हा, आमदार परिणय फुकेजी या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात विदर्भाचं. हा, 1 मे 1960 ला ज्यावेळेस महाराष्ट्र मराठी भाषिक म्हणून एकत्र आलं त्यावेळेस विदर्भ नागपूर कराराने त्यामध्ये आला. आम्ही विनाट महाराष्ट्रामध्ये आलो. त्यापूर्वी आमची परिस्थिती काय होती? 1313 साली देवगिरीचा किल्ला पडला आणि तो मुस्लिम राज्यकर्त्याच्या ताब्यात गेला. 1313 पासून 17 सप्टेंबर जो आता येणार आहे 1948 पर्यंत आम्ही मुस्लिम राज्यकर्त्यामध्ये होतो. आम्हाला भाषेचं स्वातंत्र्य नव्हतं, आम्हाला आर्थिक स्वातंत्र्य नव्हतं, आम्हाला सामाजिक स्वातंत्र्य नव्हतं, आम्हाला नोकरीचं स्वातंत्र्य नव्हतं. 650 वर्ष आम्ही निजाम स्टेटमध्ये ह्या पद्धतीने काढले आहेत आणि त्यानंतर मोठ्या भावाचा विश्वास ठेवून आम्ही महाराष्ट्रामध्ये आलो. यशवंतराव चव्हाण साहेब असतील किंवा नागपूर करारातले त्यामध्ये जे काही होते ते तर दोघे एकमेकांबरोबर करार करून आले. त्यावेळी लक्ष्मण हाके, तुम्ही मला बोलू देणार आहेत का? काय तुम्ही मागताय? आरक्षण काय या धोरणासाठी आहे का? आरक्षण या प्रतिनिधित्वासाठी आरक्षण आहे. माझा वेळ संपला. माझा वेळ संपला. आमदार परिणय फुके यांना मला विचारायचं आहे. ओके सर, मांडणी अशी सुद्धा केली जाते की सरकारनं ओबीसी मराठ्यांमध्ये भांडणं लावल्यात. GR ठीक आहे, मी विचारलंय त्यांना. हा, बघा असं आहे की हे जे जितके ओबीसी नेते जे ओबीसींचे कैवारी होण्याचं जे काहीतरी ढोंग करतात आहे, किंवा मला असं वाटतं की ज्या प्रकारे मला असं या सगळ्यांचा अभ्यास कमी आहे. आता आपण या चर्चेमध्ये कशासाठी आलं की 2 सप्टेंबर मी देतो ना उत्तर देतो हाके साहेब, उत्तर देतो. 2 सप्टेंबर 2025च्या GRच्या संदर्भातला आपण इथे चर्चा करायला आलोय. आता त्या मराठी भाषिक काय 1 मे 1960 ला काय झालं आणि मराठ्यांची तुम्हाला पुरेसा वेळ दिला. तर मी तुम्हाला सांगतो की ज्या प्रकारे लक्ष्मण हाके सरांनी ज्या प्रकारे सांगितलं की ज्या प्रकारे यांनी सांगितलं की बाबा हे जे आरक्षण जे दिलं गेलं हे कुणाला नोकरी लावण्याकरता किंवा कुणाला गरिबीतनं श्रीमंतीकडे आणण्याकरता याच्याकरता नाही आहे. हे रिझर्वेशन हे रिप्रेझेंटेशनसाठी आहे, कुणालाही मोठं करण्याकरता किंवा छोटा करण्या. सोशल डिस्क्रिमिनेशन जे झालं होतं त्याला कुठेतरी सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे, समता बंधुत्व वाढली पाहिजे आणि सगळे समान झाले पाहिजे, म्हणून हे सगळं आरक्षण सगळ्या जातींना मिळालेलं आहे. यामध्ये अनेक अभ्यासक संविधान सभेमध्ये अभ्यास झाला, अनेक त्यानंतर मंडळ आयोग झाले, अनेक विषय झाले, मंडळ आयोग आला. त्यानंतर ओबीसीमध्ये कोणत्या कोणत्या जातींचा समाविष्ट करण्यात येणार आहे त्या सगळ्या आयोगांनी इतक्या अनेक वर्षाचा अभ्यासाने आणि अनेक वर्षाचा जे प्रत्येक समाजाचा प्रत्येक जातीचा संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाखेड्याचा अभ्यास करून कुठेतरी या सगळ्या 374 जातींना याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. आता तुमच्या नेत्यांनी भाजपची सरकार होती ज्यावेळेस मंडल आयोग लागू केला त्यावेळेस भाजप समर्थित सरकार होती. कुठे कमंडल फुमंडल तुम्ही आणून राहिले. मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस मंडल 1947 पासून 2014 पर्यंत तुमची सगळी सरकार होती, महाविकास आघाडीचे सगळे लोक होते, कुणावर काय न्याय केला? आज मला सांगा, राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहते. पण एक गोष्ट आहे परिणयजी, एक गोष्ट आहे, आज राज्यातल्या ओबीसींच्या मनात अस्वस्थता आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजाच्या मनात भीती आहे. 2 समाज आज अशा प्रकारे अस्वस्थ राहणं हे योग्य नाहीये. याच्यातनं तोडगा काढणं आणि सगळ्यांचं समाधान करणं ही तारेवरची कसरत असणार आहे.
GR काढल्यानंतर सुद्धा आज ही अवस्था आहे आणि पुढच्या काळात न्यायालयीन लढाई सुद्धा लढली जाईल असं सांगितलं जात आहे. पण सामाजिक सौहार्द राहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या घटकापर्यंत आरक्षणाचा सुद्धा अजून पोहोचला नाही त्यांच्यापर्यंत आरक्षणाची जी फळं आहेत ती पोहोचावीत ही अपेक्षा आपण व्यक्त करूया. बघा राज्यातल्या प्रेक्षकांना काय वाटतंय. जेव्हा आपण प्रेक्षकांना प्रश्न विचारला की मराठ्यांना प्रतिज्ञापत्रावर ओबीसी होता येईल का, काय पोहोचलंय, 62% लोकांना होय वाटतं, 38% लोकांना अजून नाही वाटतं. त्यामुळे नेमकं काय होणार आहे हे पाहण्यासाठी पुढचे काही दिवस तरी आपल्याला वाट पाहावी लागेल. जोपर्यंत कुठलीही नोंद नसलेल्या व्यक्तीला प्रमाणपत्र मिळेल तेव्हाच असं म्हणता येईल की हो प्रतिज्ञापत्राच्या आधारावरती जातीचं प्रमाणपत्र मिळतंय. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.